देवगावात राघोजी भांगरे पुतळ्याची तोडफोड. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल. नागरिकांना शांततेचं आवाहन. देवगाव येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याच्या अज्ञात मातेपिरूंनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान परिसरातील सोलर दिव्यांची चोरी उघडकीस आलेली आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले असून लवकरच येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. साहेब, आज देवगाव या ठिकाणी जो राघोजी भांगरेंचा पुतळा आहे त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी त्या ठिकाणचा जो चौथरा होता तो तोडला आहे. त्या संदर्भात काय सांगतो? देवगाव येथे आज सकाळी आद्य क्रांतिकारक श्री राघोजी भांगरे यांचा पुतळा त्याच्या चौथऱ्याला जे ग्रॅनाइट आहे त्याचे नुकसान केल्याचे निदर्शनास आलेले आहे. या संबंधाने राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या अनुषंगाने नागरिकांनासुद्धा आवाहन आहे की या घटनेसंदर्भात कुठल्याही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे या संबंधाने कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. गुन्हा दाखल आहे आणि पोलीस आरोपींचा शोध करण्याचं काम हे घेत आहेत. तसेच त्याच्या सर्व बाजूंनी याचा तपास सुरू आहे. नमस्कार, आपण आत्ता आलो आहे देवगाव या ठिकाणी. या ठिकाणी हे जे राघोजी भांगरेंचं स्मारक आहे, या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी या ठिकाणी विटंबना केल्यासारखं दिसतंय. या ठिकाणी अकोले तालुक्याचे आमदार त्यांना ज्यावेळेस समजलं की तातडीनं या ठिकाणी आलेले आहे. आपण त्यांना विचारू नेमकी हे काय आणि कशासाठी केलं असेल, कोणी काय प्रवृत्ती असेल ही लोकांची. पहिली गोष्ट, हे जे काही कृत्य केलं याचा जाहीर निषेध. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका आणि त्यातील देवगाव हे त्यांचं जन्मगाव. तिथं हे स्मारक आहे आणि तिथं एक कुणीतरी समाजकंटक असेल त्यांनी येऊन तिथल्या खालच्या ज्या चौथऱ्याच्या फरच्या आहेत त्या फोडल्या. नशीब पुतळ्याला त्यानं काही केलेलं नाही आहे, पण तेही केलं हे एकदम म्हणजे काय म्हणतो, समाजविद्रोही कृत्य आहे, घातक कृत्य आहे. आणि मला वाटतं यातून त्याचा हेतू सरळ दिसतोय की वाद पेटला पाहिजे, समाजात तेढ निर्माण झाली पाहिजे, असंतोष निर्माण, जे अकोले तालुक्यात शांतता आहे ती भंग झाली पाहिजे, असा काय त्याचा हेतू असेल ते अशा हेतूने हे केलं आहे. पण अकोले तालुका हा पुरोगामी तालुका आहे आणि मला खात्री आहे की अशा कुणाच्या डोक्यावर परिणाम झालेल्या माणसानं जर असं केलं असेल त्याला म्हणजे तालुक्यातील जनता, महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही. आणि इथं आता आम्ही FIR तर नोंदवला आहेच, पण तिथं CCTV कॅमेरा इथं बसवतो. सध्या पोलीस बंदोबस्तही दिला जाणार आहे तिथं. आणि वाईट याच आहे की इथं सोलर हायमॅक्स बसवले, त्याचे दिवे काढून नेले जात आहे. मग असं जर असेल तर नेमकं गावाची पण जबाबदारी काय आहे, गावानं पण पाहिलं पाहिजे की आपली अस्मिता आहे शेवटी राघोजी भांगरे. आणि इथं जर असं होतंय तर सगळ्यांनी इथं लक्ष घातलं पाहिजे. आणि जो कोण आहे त्याला पोलीस यंत्रणा, API पवार साहेब इथं उपस्थित आहे, त्यांनी सकाळी पण येऊन पंचनामा केला, घटना माहीत होतं, त्यांचं पथक आलं आणि तातडीने DYSPशी पण माझं बोलणं झालं आहे. तर यातून एवढंच आहे की माझी सगळ्यांना, मायबाप जनतेला विनंती आहे की शांतता पाळा, संयम पाळा. यातला जो कोण दोषी आहे तो आम्ही लवकर शोधून काढू. आणि आजही कृपा करून असं कोणीच म्हणू नका, पुतळ्याची विटंबना झालेली नाही आहे. जे काही त्यांनी फरची तोडफोड केली आहे, पुतळ्याला हात लावलेला नाही, म्हणजे आपल्या अस्मितेला कुठेही धोका पोचलेला नाही आहे. त्यामुळे सगळ्यांनी संयम बाळगायचं. बाकीचं आहे ते काम लवकरात लवकर परत PWDला पत्र काढून खालचं जे काम आहे परत पूर्णत्वाला, प्रोसेस एकदा पूर्ण झाली की होऊन जाईल आणि तपासही तातडीनं सुरू होईल. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट वारंवार होऊ नये यासाठी तुम्ही आज जे CCTVचं म्हणताय तो लवकरात लवकर जर बसवला तर भविष्यात इथं जे काही होणार आहे त्यातून काही लोकांना समाजात तेढ निर्माण करायची. सध्या अकोल्यात एका बाजूला शांतता वातावरण आहे
एका बाजूला तालुक्यात विकासाचे काम आहे, दुसऱ्या बाजूला शांतता आहे, आणि त्यातूनच समजा हे तेढ निर्माण करण्यासाठी राजकारण असू शकेल. नाही, तसं मी काही म्हणणार नाही. म्हणजे विनाकारण कुणालाही त्या गोष्टीत कधी मी राजकारण घातलं आणि घालणार नाही. हे कुणीतरी एक विक्षिप्त व्यक्ती आहे, तो येतोय आणि कृत्य करतोय. आता तो सापडल्यानंतर कळणार आहे की नेमकं काय आहे. आपण विनाकारण त्याला राजकारण केलंय किंवा पुढं निवडणुका आल्यात म्हणून त्यानं केलं असं म्हणण्यापेक्षा आपण यातून त्याच्या डोक्यातली काय आहे तो सापडल्यानंतर कळेल. पण एवढं मात्र नक्की का की अकोले तालुक्यातील जनता किंवा ही परिसरातील जनता ही समजदार आहे आणि या घटनेचा आम्ही निषेध करतोय. पण याच्यातून आपसात किंवा कुठं तेढ निर्माण होणार नाही, कारण करणारा करून गेलाय. त्याला अपेक्षितच आहे की या लोकांमध्ये भांडणं व्हावी, मोर्चे निघावे, आमकं व्हावं. तर त्याच्यासाठी त्यानं ते केलंय आणि ते नेमकं आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्याला शांततेनं हा प्रश्न मार्गी लावायचा. साहेब, या ठिकाणी आज उद्या CCTV बसवलं तर लवकरात लवकर CCTV जेवढं कॅमेरा लवकर बसवतो. CCTV आता बसवला. इथं पहिली गोष्ट लाईट कनेक्शन जवळ नाहीये. आता त्याचा उपयोग सौर ऊर्जेवरती होऊ शकतं. हा, असं काही करता येईल तर बघतोय. लवकरात लवकर CCTV कॅमेरा इथं बसवतो. ठीक आहे.